श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं आपल्या भक्तांना कायम सांगणारे महाराज आपल्याला नेहमीच प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 11 गुरुवारचं व्रत कसं करायचं. खूप भक्त 9 गुरुवारचं 11 गुरुवारचं व्रत करत असतात आणि असं म्हटलं जातं की हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतातच, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची अडचण आपल्याला येत नाही. आपण स्वामी भक्त आहोत आणि स्वामी भक्तांनी कधी 11 गुरुवारचं 9 गुरुवारचं व्रत केलं नाही असं होऊ शकत नाही. पण हे व्रत करत असताना आपल्याला काही नियम, म्हणजे एकच असा नियम आहे की जो आपल्याला पाळायचाच आहे. आणि हे व्रत कसं करायचं, त्याचबरोबर एका ताईंची रिक्वेस्ट होती की तुम्ही जे व्रत करतो आपण 11 गुरुवार असेल 9 गुरुवार असेल तर त्याची सांगता नक्की कशी करायची, तर ते सुद्धा सांगा. तर ते सुद्धा याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर महाराजांचं 11 गुरुवारचं व्रत करावं असं आपल्याला कधीपासून वाटतं किंवा का वाटतं? सर्वात महत्त्वाचं, स्वामींची जर इच्छा असेल की आपण त्यांचे भक्त व्हावं तर स्वामी आपल्याला बरोबर त्यांच्या भक्तीमध्ये विलीन करतात. बरोबर आपण त्या मार्गाला जातो आणि बरोबर आपण त्यांची भक्ती करायला सुरुवात करतो. आता आयुष्यामध्ये खूप जर अडचणी आल्या आणि त्या अडचणींचं सोल्युशन जेव्हा आपल्याला मिळतच नाही, म्हणजे विज्ञान इतकं पुढे गेलेलं असूनसुद्धा डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील किंवा इतरही लोक सगळेच महाराजांवरती विश्वास ठेवतातच. तर जग इतकं पुढे गेलेलं असूनसुद्धा हे लोक जर महाराजांवरती विश्वास ठेवतात तर आपल्यावरती एखादं संकट आल्यावरती आपण पण नक्कीच महाराजांचं नाव घेतो आणि मग आपल्या डोक्यात येतं की आपली ही इच्छा आहे, ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण 9 गुरुवार किंवा 11 गुरुवारचं व्रत नक्कीच करू शकतो. आणि हो, हे खरं आहे. तुम्ही जर तुमची कोणतीही मनातील इच्छा धरून हे जर 11 गुरुवारचं व्रत मनोभावे केलं तर तुमची इच्छा जी आहे ती 101% पूर्ण होते, म्हणजे होतेच. तर बघा, 11 गुरुवारचं व्रत करायचं तर ते कसं करायचं हे सर्वात पहिलं बघूया. 11 गुरुवारचं व्रत जर करायचं असेल तर त्याला साधारणतः 3, 3.5, 4 महिने हे व्रत चालतं. आता ते कसं, तर बघा, आपण जर महिला असाल, 11 गुरुवारचं व्रत करत असाल, मध्येच आपल्याला मासिक धर्म येतो, त्याच्यामुळे आपला एखादा गुरुवार सुटतो किंवा मध्ये सूतक किंवा इतर काही कारणं होतात की ज्याच्यामुळे आपलं व्रत जे आहे ते 3 ते 4 महिने चालू शकतं. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आपण विसरतो, तुम्ही जर 11 गुरुवारचं व्रत करत असाल तर या व्रतामध्ये जी एकादशी येते, संकष्टी येते, तर या दिवशी आपलं जर व्रत आलं किंवा अमावास्या येते, पौर्णिमा येते, या दिवशी जर गुरुवार आला आणि त्याच दिवशी जर आपलं व्रत, म्हणजे आपलं 11 गुरुवारचं व्रत चालू आहे, याच दिवशी पौर्णिमा, अमावस्या, एकादशी आली तर अशा वेळी आपल्याला उपवास करायचा असतो. पण तो गुरुवार जो आहे तो 11 गुरुवारमध्ये आपल्याला पकडायचा नसतो. तर या कारणांमुळे आपलं जे व्रत आहे ते साधारणतः 3 ते 4 महिने चालू शकतं. आता हे व्रत करत असताना एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे आणि तोच पाळणं खूप जणींना जमत नाही किंवा खूप जणांना जमत नाही. तर काय आहे हा नियम? 11 गुरुवार व्रत जर तुम्ही करत असाल किंवा 9 गुरुवारचं व्रत जर तुम्ही करत असाल तर अशामध्ये तुमच्या घरामध्ये मांसाहार होता कामा नये. म्हणजे फक्त गुरुवारच्याच दिवशी नाही, तर बाकीचे जे दिवस येतात त्यांच्यामध्ये, म्हणजे पूर्ण आपलं जोपर्यंत व्रत चालू आहे, 11 गुरुवार पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये मांसाहार बनवायचा नाही. तर हा एक अत्यंत महत्त्वाचा असा नियम या व्रतामध्ये आहे. आता त्यातही काही जण न ऐकून किंवा न मानून, न जुमानून ह्या गोष्टी ज्या आहेत त्या करतात. अशा वेळी आपल्या कधी कधी इच्छा पूर्ण होत नाही. आता एखादी व्यक्ती असते, एखादी स्त्री असते की जी मनोभावे सेवा करते, मनोभावे पूजा करते, तिची इच्छा पण नसते आणि ती खात पण नाही. पण घरातील इतर जर व्यक्ती खात असतील आणि त्या व्यक्तीला त्याचा त्रास होत असेल, किंवा बऱ्याच जणी अशा आहेत की त्यांना गुरुवारचं व्रत करायचं आहे पण आमच्या घरामध्ये सारखं नॉनव्हेज लागतं, तर आम्ही कसं करू? तर बघा, असा नियम जरी असला
तरी महाराजांना आपली भक्ती कळते. तर त्याच्यामुळे घाबरून न जाता आपण सेवा जी आहे ती करायची, मनोभावे करायची. तिकडे तुमच्या किचनमध्ये काय बनतंय किंवा कोण काय करतंय हे बघण्याची गरज नाही. आणि मेन म्हणजे महाराजांवरती श्रद्धा ठेवून जर तुम्ही कोणतीही गोष्ट केली तर महाराज त्या गोष्टीचं फळ नक्की देतात. त्याच्यामुळे काय करायचं, गुरुवारचं व्रत जर तुम्ही करत असाल आणि तुमच्या घरामध्ये यदाकदाचित जर कोणी नॉनव्हेज खात असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही सांगू शकता की तुम्ही बाहेरून खाऊन या, घरामध्ये बनवू नका. कारण आपल्याला माहिती आहे आपण जे व्रत इतक्या मेहनतीने इतक्या भक्तिभावाने करतो आणि त्याच्यामध्ये आपण असं घरामध्ये घडलं की मग आपल्याला वाटतं की उगीचच मांसाहार केला आपल्या घरामध्ये. तर असं झालं तरीसुद्धा घाबरू नका आणि शक्यतो सगळ्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करा की असं होऊन देऊ नका, जेणेकरून आपली जी काही इच्छा आहे किंवा आपलं जे काही व्रत चालू आहे तर ते व्यवस्थितरित्या पार पडेल. आता हे झालं नियमांबद्दल, महत्त्वाचे नियम. तर गुरुवार असला तर पहिल्याच गुरुवारी काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची, शुचिर्भूत व्हायचं आणि आपलं मुख्यद्वार स्वच्छ करायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला महाराजांना अभिषेक घालायचा आहे. महाराजांची जर मूर्ती असेल तर त्याच्यावरती तुम्ही पंचामृताने अभिषेक घालू शकता, दह्याने दुधाने अभिषेक घालू शकता किंवा फक्त पाण्याने अभिषेक घातला तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने अभिषेक घालायचा, महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसायची आणि महाराजांची मूर्ती जी आहे ती एका वेगळ्या पाटावरती मांडायची. तुम्ही देवघरामध्येच ठेवणार असाल तरीही हरकत नाही, वेगळी मांडणी करणं शक्य नसेल तरीही हरकत नाही. महाराजांना पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत. जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसायचा आणि महाराजांना चंदनाचा टीका लावायचा आहे. फोटो असेल तर फोटोला बघा वरती कपाळाला, हातांवरती, त्याच्यानंतर पोटावरती, असं सर्व बाजूंना आपल्याला महाराजांना टीका जो आहे तो लावून घ्यायचा आहे, टिळा जो आहे तो लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर धूप दीप लावायचा आहे. दिवा जो आहे, तुम्ही जर स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल तर अशा वेळी तुम्ही महाराजांसमोर एक तुपाचा दिवा लावा, एक तेलाचा दिवा लावा. असं म्हटलं जातं की तुपाचा दिवा जो लावतो आपण त्याच्यामध्ये खूप सात्विक लहरी असतात आणि त्या संपूर्ण घरामध्ये सात्विकता निर्माण करतात, सात्विक वातावरण निर्माण करतात. तर त्याच्यामुळे आपण तुपाचा दिवा लावायचा, तेलाचा सुद्धा लावायचा, तुपाचा सुद्धा लावायचा. शक्य नसेल तेलाचा लावला तरी हरकत नाही. महाराजांना काहीतरी नैवेद्य ठेवायचा, फुलं वाहायची. नैवेद्यामध्ये तुम्ही जे काही घरी बनवता ते तुम्ही ठेवू शकता. म्हणजे अगदी भाजी पोळीचा नैवेद्य सुद्धा चालेल किंवा मग तुम्ही महाराजांसाठी केळी ठेवू शकता, काहीतरी फळं ठेवू शकता, दूध ठेवू शकता, खडी साखर जी महत्त्वाची आहे, खडी साखर ठेवायची आहे. महाराजांसाठी पाणी ठेवायचं आहे आणि दिवा लावायचा आहे, फुलं वाहायची आहे छान. आणि अशा पद्धतीने आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे करत असताना एवढं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 11 माळी जप जो आहे तो करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला 11व्या तारक मंत्र म्हणायचा आहे आणि स्वामी चरित्र सारामृत आहे तर ते संपूर्ण आपण वाचून घ्यायचं आहे. एका बैठकीमध्ये तुमचं जर शक्य असेल तर एका बैठकीमध्ये वाचा, नसेल शक्य 2 बैठकींमध्ये वाचलं तरीसुद्धा चालणार आहे. अगदी सकाळीच वाचा असं पण नाही, तुम्ही दुपारच्या वेळेमध्ये वाचू शकता. फक्त 12 ते 12:30 ही वेळ सोडून तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हासुद्धा तुम्ही वाचू शकता. बऱ्याच जणींच्या अशा कमेंट्स येतात की 4 नंतर पारायण केलं तर चालेल का? तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल तर 4 नंतर चालणार नाही, पण तुम्ही जर स्वामीचरित्र सारामृताचं 11 गुरुवार 9 गुरुवार व्रत करत असाल तर याच्यामध्ये तुम्ही हे अगदी झोपेपर्यंत कधीही वाचू शकता. तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा वाचायचं आहे. उपवास करणं महत्त्वाचं आहे का? खरं तर तुम्ही कोणतीही साधना करत असाल तर उपवास केला तर ते चांगलं मानलं जातं. पण जर तुम्हाला शक्य नसेल तर उपवास नाही केला तरी चालेल. फक्त तुम्ही सात्विक भोजन ज्याच्यामध्ये भात येणार नाही किंवा कांदा लसूण येणार नाही आणि नॉनव्हेज येणार नाही याची काळजी घेत तुम्ही हे जे म्हणजे साधी भाजी पोळी तुम्ही खाऊ शकता. काही जण जे आहे ते गुरुवारचं व्रत करत असताना उपवास करतात, पण आता ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल. फक्त या गोष्टी ज्या आहेत 4-5 गोष्टी ज्या आहेत त्यांच्यापासून दूर राहा. बाकी तुम्ही अगदी साध्या पद्धतीने ही सेवा जी आहे महाराजांची ती करू शकता. आता तुम्हाला सकाळी जर ही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा करू शकता, जसं अगोदर सांगितलं त्याप्रमाणे. तर काय करायचं, 1 माळ जप करून घ्यायचा आणि बाकीच्या माळ जप आणि हे जे आहे तारक मंत्र किंवा आपला ग्रंथ जो आहे तो तुम्ही नंतर वाचला दिवसभरामध्ये कधीही तरीसुद्धा चालेल. आता बऱ्याच वेळा काय होतं ना
की काहींचं असं असतं की 11 गुरुवारचं व्रत करायचं आहे आम्हाला, पण दिवसभरामध्ये आम्ही तेवढा 1.5-2 तास वेळ नाही काढू शकत. तर काय करायचं, जर एक माळ जप महाराजांसमोर जपायची, बाकी दिवसभरामध्ये जेव्हा कधी वेळ मिळेल तुम्हाला तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा. त्याच्यामुळे काय होईल, तुमचा 11 माळी जप तर निश्चितपणे होणार आहे आणि शिवाय तो सुद्धा अनलिमिटेड, म्हणजे न मोजता येण्या इतका होईल, जास्त होईल आणि तो चांगलाच आहे. त्याच्यानंतर घरामध्ये तारक मंत्र लावून द्या आणि तारक मंत्र जो आहे तो ऐकतो ना जसं आपण, तर तसा म्हणत राहा. त्याच्यामुळे 11 वेळा तारक मंत्र म्हणणं सुद्धा आपलं होऊनच जाईल. आणि शक्य असेल तर बसूनच म्हणा, पण नसेल शक्य, खूपच बिझी असाल तर अशा वेळी तारक मंत्र लावून देऊन सुद्धा तुम्ही काम करू शकता. आणि मग स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते आपल्याला बसून वाचायचं आहे. तुम्हाला त्याच्यासाठी 1 ते 1.5 तास, 1 तास साधारणतः लागून जाईल. जर तुम्ही नवीन असाल तर तुमचं लवकरसुद्धा होऊ शकतं, नवीन असाल तर तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो आणि बऱ्याच वेळा वाचलेलं असेल तर तुमचं 1 तासाच्या अगोदरसुद्धा होऊ शकतं. संध्याकाळी उपवास सोडायचा असतो. उपवास जर केलेला असेल तर आणि नसेल केलेला तरीसुद्धा व्रत जे असतं ते सोडायचं. तर महाराजांना नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवताना आपल्याला गायत्री मंत्र 3 वेळा म्हणायचा आहे आणि महाराजांना तो नैवेद्य दाखवायचा आहे. त्यावेळीसुद्धा आपल्याला धूप दीप अगरबत्ती लावायची, महाराजांना नैवेद्य दाखवायचा. त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ आपल्याला आरती करायची आहे. या सर्व गोष्टी या व्रतामध्ये आपल्याला करायच्या आहे. दुसऱ्या दिवशी जी काही मांडणी केलेली आहे ती तुम्ही उचलून घ्यायची आहे. आता महाराजांची मांडणी करत असताना काहींना असा प्रश्न पडेल की आम्ही कलश ठेवू शकतो का? तुमची इच्छा असेल तर तुम्ही कलशसुद्धा ठेवू शकता आणि तसं काही नसेल तर अगदी साध्या पद्धतीने सुद्धा करू शकता. आता 11 गुरुवार होत असताना बऱ्याच वेळा मासिक धर्म येतो, त्या कालावधीमध्ये आपल्याला सेवा करायची नाही. सुतक येतं, त्या कालावधीमध्ये आपल्याला सेवा करायची नाही. त्याच्यानंतर एकादशी असेल, अमावस्या असेल, संकष्टी असेल, अशा दिवशीच जर गुरुवार आला तर त्यावेळेस आपल्याला उपवास करायचा आहे. सेवा करणं शक्य असेल तर सेवासुद्धा करा, पण तो गुरुवार 11 गुरुवारमध्ये पकडू नका. 11 गुरुवारपेक्षा 1 गुरुवार जो आहे तो नेहमी जास्त करा असं सांगितलं जातं. कारण आपलं कधी काहीतरी चुकलेलं असलं किंवा आपल्याकडून चुकून एखादा गुरुवार सुटलेला असला किंवा एखादा गुरुवार जो आहे तो आपलं मोजतानीसुद्धा काहीतरी झालं असेल तर 1 गुरुवार एक्स्ट्रा केलेला कधीही चांगलं. आणि शेवटच्या गुरुवारी आपण काय करा, त्याची समाप्ती किंवा मग तो जो गुरुवार आहे तो शेवटचा असेल तर त्या दिवशी आपण काय करायचं आहे, तर आपल्याला शक्य असेल तर 1 जोडी जेवायला बोलवू शकता. शक्य नसेल तर कुणाला तरी काहीतरी तुम्ही दान देऊ शकता. अगदीच उद्यापन म्हणजे तुम्ही अगदीच मोठं उद्यापनसुद्धा करू शकता. 11 बायका जेवायला बोलवल्या, त्यांचा मानपान केला तरीसुद्धा चालेल. नाहीतर सगळ्यात सोपी गोष्ट, जी व्यक्ती गरीब आहे, गरजू आहे, अशा व्यक्तीला जेवणासोबतच काहीतरी अशी वस्तू द्या की जी त्या व्यक्तीला, जी त्या मुलांना उपयोगाची असेल. अगदी तुम्ही गरिबांची मुलं असतील तर त्यांना वह्या असेल, पेन असेल, पुस्तकं असेल, अशी काही मदतसुद्धा करू शकता. किंवा चप्पल्स असतील, छत्री असेल, रेनकोट असेल, सध्याचा सीझन जो आहे किंवा जो काही सीझन असतो त्याच्यानुसार तुम्ही त्या व्यक्तींना मदत करू शकता. बघा, महाराजांनी आपल्याला नेहमी हेच सांगितलेलं आहे की गरिबाची मदत करा, ज्याला गरजू व्यक्तीला मदत करा. कारण गरजू व्यक्तीलाच मदत करण्याची गरज आहे. मोठ्या व्यक्तींना, जे ते घेऊ शकतात, जे 2 वेळचं अन्न खाऊ शकतात, त्यांना काहीच गरज नाही आहे. तर त्यांना उगीचच आपण का आपल्या घरातून खायला घालायचं? त्याच्यापेक्षा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही खायला घाला. परत तुम्ही त्यांच्यासाठी पुस्तकं असतील, वह्या असतील, बॅग वगैरे अशा काही पण मदत करू शकता. बघा, गरजू व्यक्तींना खूप जास्त गोष्टींची गरज असते, खूप साऱ्या गोष्टी नसतात. तर अशा वेळी तुम्ही हे करू शकता. त्याचबरोबर काही ठिकाणी असं असतं की काही मुलांना आई वडील नसतात, तर अशा वेळी ते अनाथ आश्रमामध्ये राहत असतात. तर तुम्हाला जर साधी भोळी सेवा करतो, आपण असं म्हणतो महाराजांची साधी भोळी सेवा करतो, कुणालाच काहीच न सांगता, किंवा मी 11 गुरुवार व्रत केलं हे सुद्धा कुणाला सांगायची गरज नाही आणि ते सांगतसुद्धा जाऊ नका. आपण जी काही सेवा करतो ना ती कधीच कुणाला सांगायची नाही की आपण काय करतो. एखादं विचारत असेल ना, तू नक्की काय सेवा करते की तुझं इतकं चांगलं होतं आहे, तर अशा वेळी सांगा. पण आपणच स्वतःहून सांगायचं, आज मी महाराजांची ही सेवा केली, आज मी महाराजांची ती सेवा केली, असं चुकूनही करू नका. जी काही सेवा करताय ना ती स्वतः करा, दुसऱ्यांना सांगू नका. कारण स्वामी चरित्र सारामृतामध्येच असं सांगितलेलं आहे की जी व्यक्ती असं मी सेवा करते असं सांगते,
तर ते तसं महाराजांनी आपल्याला करायला नाही सांगितलेलं. त्याच्यामुळे तुम्ही जे काही करताय ना ते करा, पण एखाद्याला सल्ला म्हणून तुम्ही नक्की सांगू शकता की हे सेवा तू कर, तुलासुद्धा चांगलं वाटेल. किंवा पण आपलंच गुणगान गायचं आहे की मी महाराजांची सेवा करते, तर असं करू नका आणि असं कुणाला सांगूसुद्धा नका. तर त्याच्यामुळे मी काय म्हणत होती की अनाथ आश्रम जे असतं तिथे जाऊन तुम्ही मुलांना ब्लँकेट्स लागतात, कपडे लागतात, खूप साऱ्या गोष्टी आहेत जे घरचे वापरायचे कपडे लागतात, अंथरूण पांघरूण अशा खूप साऱ्या गोष्टी अनाथ आश्रमामध्ये लागत असतात. तर तुम्हाला जर खरंच दान करायचं आहे, खरंच जर तुम्हाला असं वाटतंय की मी जे व्रत केलं आहे त्याचं पुण्यफळ मला द्यावं महाराजांनी, तर अशा ठिकाणी तुम्ही नक्कीच दान करू शकता. तर आपल्याला हे बघायचं आहे की नक्की गरज कुणाला आहे आणि त्या व्यक्तीला आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या द्यायच्या आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर उद्यापन केलं, भलेही तुम्ही त्यांना आपल्या घरी जेवायला बोलू नका, सांगू नका की मी हे केलं होतं म्हणून माझं उद्यापन म्हणून हे मी असं करते, पण ते त्यांना द्या. महाराज आपल्याला बघतायत की आपण काय करत आहोत आणि त्यांना आपली किती मदत होत आहे बघा. त्या मुलांना खरंच खूप आनंदसुद्धा होईल आणि त्यांची गरजसुद्धा भागवेल. तर अशा पद्धतीने आपल्याला या व्रताची सांगता जी आहे ती करायची आहे गरजू व्यक्तींना मदत करून. आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.